आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन लोकांचे आगमन आणि ब्रिटिश सत्तेचा पाया, नंतर गव्हर्नर जनरल, व्हाईसराय, नंतर 1857 चा उठाव आणि प्रशासकीय धोरणे या सर्वांवरती आपण आज प्रश्न घेतलेत. इझी, मॉडरेट आणि हार्ड अशा लेवल मध्ये मी ऍडजस्ट केलेले. चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. आजचा जो पहिला प्रश्न आहे, भारतात येणारे पहिले युरोपियन व्यापारी कोण? सुरुवातीला इझी क्वेश्चन्स घेतलेला आहे. तो पर्याय आहेत ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज, डच. व्हिडिओ पॉज करून या प्रश्नाची उत्तरं कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे, अजून किती मेहनत करायची हे तुम्हाला कळून येईल. तर याचं योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. तर वास्को द गामा हा 1898 मध्ये कालिकत येथे सागरी मार्गाने पोहोचणारा पहिला पोर्तुगीज खलाशी होता. पोर्तुगीजांनी भारतात सर्वप्रथम आपली सागरी आणि व्यापारी मक्तेदारी निर्माण केली होती. हे पहा, एमपीएससी आयोग जो आहे तो आयोग आता खूप डीप मध्ये क्वेश्चन विचारतोय, त्यामुळे कोणताही प्रश्न मिस करायचा प्रयत्न करू नका. प्रत्येक क्वेश्चन लक्ष देऊन ऐका. प्रत्येक एक मार्कानं मुलं फेल होऊन जातात, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, प्लासीची लढाई 1757 मध्ये इंग्रजांच्या सैन्याने नेतृत्व कोणी केले? तर उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड डलहौसी, सर आयरकूट. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. आपण याचं एक्सप्लेनेशन पाहू. तर योग्य उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. आता याचं स्पष्टीकरण काय? मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात ठेवा, प्रत्येक स्पष्टीकरणामध्ये मी तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचाही प्रयत्न करतोय. तर प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्हने नेतृत्वाखाली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचा नवाब सुजाउद्दौलाचा पराभव केला. यामुळे भारतात खऱ्या अर्थाने ब्रिटिश साम्राज्याच्या स्थापनेचा पाया रचला गेला, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. बस्कारची लढाई कोणत्या वर्षी लढली गेली? तर याचे पर्याय आहेत 1757, 1764, 1765, 1772. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर आहे 1764 मध्ये. याचं स्पष्टीकरण असं आहे की बस्करची लढाई 1764 मध्ये झाली. यात इंग्रजांनी मीर कासिम, सुजाउद्दौला, शाह आलम दुसरा यांच्या संयुक्त सैन्याचा पराभव करून बंगालवर संपूर्ण लष्करी वर्चस्व मिळवले, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहू. इंग्रज मराठे यांच्यातील तिसरे युद्ध कोणत्या वर्षी समाप्त झाले? आता पर्याय आहेत 1803, 1817, 1818 की 1819. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर आहे 1818 मध्ये. स्पष्टीकरण असं आहे की तिसरा इंग्रज मराठा युद्ध हे 1817 ते 1818 मराठ्यांचा पराभव झाला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पेशवे पद कायमचे नष्ट करून मराठा सत्तेचा अंत केला आणि महाराष्ट्रावर आपले नियंत्रण मिळवले. पुढचा प्रश्न पाहू. सहाय्यकारी योजना कोणी सुरू केली? आता याचे पर्याय आहेत लॉर्ड वेल्सी, लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड डलहौसी. आता व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. आता याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड वेल्सी. स्पष्टीकरण असं आहे की लॉर्ड वेल्सीने भारतीय राज्यांना कंपनीच्या लष्करी संरक्षणात ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्यासाठी ही योजना सुरू केली. हैदराबादच्या निजामाने ही योजना भारतात सर्वप्रथम स्वीकारली होती. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न गव्हर्नर जनरल, व्हाईसराय आणि प्रशासकीय कायदे यांच्यावरती आहेत. आता याच्यातला प्रश्न आहे की बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचे पर्याय आहेत रॉबर्ट क्लाइव्ह, लॉर्ड विलियम बेंटिक, लॉर्ड कॅनिंग. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. आता याचं योग्य उत्तर आहे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालचा गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हे पद देण्यात आले. पुढचा प्रश्न पाहू. सतीबंदीचा कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? पर्याय आहेत लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड मेयो, लॉर्ड विलियम बेंटिक, लॉर्ड डलहौसी. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड विलियम बेंटिक. थोर समाज सुधारक राजा राम मोहन राय यांच्या अथक प्रयत्नांनी आणि सहकार्यामुळे गव्हर्नर जनरल लॉर्ड विलियम बेंटिक 1829 मध्ये सती प्रथा कायद्याने बंद केली व या अमानुष प्रथेला आळा घातला, हे तुम्ही लक्षात ठेवा. तो पुढचा प्रश्न आहे खालसा धोरण कोणाच्या काळात राबवले गेले? पर्याय आहेत लॉर्ड कर्झन, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड मिटो. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. स्पष्टीकरण असं आहे की लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण अवलंबून सातारा, झाशी, नागपूर यासारखी अनेक भारतीय संस्थांनी बळजबरीने ब्रिटिश साम्राज्यात विलीन म्हणजे खालसा केली, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊ. कोणत्या कायद्याद्वारे द्विदल राज्य पद्धती केंद्रामध्ये लागू करण्यात आली? आता पर्याय आहेत 1919 चा कायदा, 1935 चा भारत सरकारचा कायदा, 1909 चा कायदा, 1961 चा कायदा. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे 1935 चा भारत सरकारचा कायदा. याचं स्पष्टीकरण असं आहे की 1935 च्या कायद्याद्वारे प्रांतामधील द्विदल शासन पद्धती संपुष्टात आणून तिथे प्रांतिक स्वायत्तता देण्यात आली व द्विदल राज्य पद्धती थेट केंद्र स्तरावर लागू करण्यात आली.
पुढचा प्रश्न पाहू. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला मानले जाते? पर्याय आहेत लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड होल्डिंग. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. स्पष्टीकरण असे की उदार मध्वाती व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा ऐतिहासिक ठराव पास करून भारतीयांना प्रशासनात आणि लोकशाही प्रक्रियेत प्रत्यक्ष अधिकार दिले. पुढचे जे प्रश्न आहेत ते 1857च्या ऐतिहासिक राष्ट्रीय उठावावरती आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आता याच्यातला जो पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? पर्याय असे कानपूर, मेरठ, दिल्ली, लखनौ. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर याचं योग्य उत्तर आहे मेरठ. स्पष्टीकरण असं आहे की 10 मे 1857 रोजी मेरठ येथील छावणीतील भारतीय सैनिकांनी चरबीयुक्त कारतुसांच्या विरोधात उघड बंद पुकारले आणि उठावाची अधिकृत सुरुवात झाली. तेथून त्यांनी दिल्लीकडे वाटचाल केली. पुढचा प्रश्न पाहू. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? पर्याय आहेत लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड एलनबेरो, लॉर्ड ऑकलंड. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. माझी तुम्हा सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, कोणताही व्हिडिओ बनवताना त्यामागे खूप सारी मेहनत लागते, खूप सारा वेळ द्यावा लागतो. तर जे नवीन विद्यार्थी आहेत ना, त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर कृपया करून व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा एक लाईक मला मोटिवेशन देतो की मी अजून नवीन चांगले व्हिडिओ बनवावे. आणि कमेंट्समध्ये हे सुद्धा सांगा की तुम्हाला अजून कोणत्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ लागतोय. तुमच्या अभ्यासानुसार मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत. कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या चॅनलला नक्की शेअर करा. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना. उत्तर असेल लॉर्ड कॅनिन. 1857च्या उठावाच्या वेळी लॉर्ड कॅनिन हा भारताचा गव्हर्नर जनरल होता आणि उठाव दडपल्यानंतर 1858च्या नवीन कायद्यानुसार तोच भारताचा पहिला अधिकृत व्हॉइसरॉय बनला. पुढचा प्रश्न पाहू. कानपूर येथील 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तो उत्तर पर्याय आहेत राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, कुंवर सिंग, बेगम हजरत महल. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं उत्तर आहे नानासाहेब पेशवे. स्पष्टीकरण असे कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे म्हणजे धोंडूपंत आणि त्यांचे शूर सेनापती तात्या टोपे यांनी उठावाचे समर्थपणे नेतृत्व केले. इंग्रजांच्या फौजेला त्यांनी तेथे मोठा प्रतिकार केला. पुढचा प्रश्न पाहू. 1857च्या उठावाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध असे कोणी म्हटले? पर्याय असे व्ही.डी. सावरकर, आर.सी. मुजुमदार, एस.एन. सेन, कार्ल मार्क्स. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तर याचं उत्तर आहे व्ही.डी. सावरकर. स्पष्टीकरण असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी आपल्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या ऐतिहासिक पुस्तकात या बंडाला स्वातंत्र्याचे पहिले युद्ध असे संबोधले. पुढचा प्रश्न पाहू. 1857च्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले? तर पर्याय आहेत तात्या टोपे, खान बहादूर खान, मौलवी अहमदुल्ला, बाबू कुंवर सिंग. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे बाबू कुंवर सिंग. स्पष्टीकरण असे की बिहारमधील जगदीशपूर येथील 80 वर्षाचे वृद्ध पण अत्यंत शूर जमीनदार बाबू कुंवर सिंग यांनी इंग्रजांना कडवा विरोध केला आणि लढताना पराक्रम गाजवला. पुढचा प्रश्न. आता पुढचे जे प्रश्न आहेत ते संकीर्ण आणि प्रशासकीय धोरणे याच्यावरती आहेत. आता प्रश्न असा आहे की भारतात कायमधारा पद्धत कोणी लागू केली? तर पर्याय असे आहेत लॉर्ड कॉर्नवॉलिस, थॉमस मॅग्नो, लॉर्ड वेल्सी. व्हिडिओ पॉज करा, उत्तर पर्यायामध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. स्पष्टीकरण असे आहे की लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांतात कायमधारा पद्धत लागू केली. यामुळे शेतसारा गोळा करण्याचे हक्क कायमचे जमीनदाराकडे जाऊन शेतकरी हा पिळवटून निघाला. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे की रयतवारी पद्धत सर्वप्रथम कुठे लागू करण्यात आली? तर याचे पर्याय आहेत बंगाल, मद्रास आणि बॉम्बे, पंजाब आणि अवध. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे मद्रास आणि बॉम्बे. स्पष्टीकरण असे आहे की रयतवारी पद्धत प्रामुख्याने मद्रास आणि मुंबई प्रांतात थॉमस मॅग्नो आणि कॅप्टन रीड यांनी सुरू केली. यात सरकार आणि शेतकरी म्हणजे रयत यांच्यात थेट करार केला जाईल. पुढचा प्रश्न आहे की इंग्रजी शिक्षणाचा पाया भारतात कोणी घातला? पर्याय आहेत लॉर्ड मॅक्लो, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड मिटो. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर आहे लॉर्ड मॅक्ले. स्पष्टीकरण असं आहे की 1835च्या ठरावानुसार लॉर्ड मॅक्लेने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. याचा मूळ हेतू हा ब्रिटिश राज्यकारभारासाठी कारकून वर्ग निर्माण करणे हा होता. हे लक्षात ठेवा. बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1901, 1905,
1905, 1911, 1919. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे 1905. स्पष्टीकरण असे आहे की लॉर्ड कर्झनने 16 ऑक्टोबर 1905 रोजी प्रशासकीय सोयीच्या गोंडस नावाखाली बंगालची फाळणी केली आणि या निर्णयाचा मूळ हेतू भारतीय राष्ट्रवादाला कमकुवत करणे हा होता. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे की 1858च्या जाहीरनाम्यानुसार सत्ता कोणाकडे सोपवण्यात आली? पर्याय आहेत व्हॉइसराय आणि भारत मंत्री, गव्हर्नर जनरल, संचालक मंडळ, ब्रिटिश संसद. व्हिडिओ पॉज करा, उत्तर कमेंट्स मध्ये देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे व्हॉइसराय आणि भारत मंत्री. स्पष्टीकरण असे आहे की 1857च्या उठावानंतर 1858च्या नवीन कायद्यानुसार भारताची सत्ता थेट ब्रिटिश संसदेने म्हणजे व्हॉइसराय आणि भारत मंत्री यांच्या मार्फत आपल्या हातात घेतली आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपुष्टात आणले. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. की महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आहेत ते कव्हर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नवीन असाल आतापर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि तुमचे जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहेत, भाऊ बहीण आहेत, जे MPSC ग्रुप सी साठी फॉर्म भरतायत, MPSCची तयारी करतायत, त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना याचा नक्की फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा आणि कमेंट्समध्ये तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटलं, काही चूक वाटते का, कोणत्या नवीन विषयावरती तुम्हाला व्हिडिओ लागतोय का ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की टाका कमेंट्समध्ये, म्हणजे मला कळेल की तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये हा व्हिडिओ पाहतात. आपण भेटूया पुढच्या नवीन जबरदस्त व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.